आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी। इजनी ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। महागाव तालुक्यातील इजनी येथे गावाची कुलदैवत असलेली पोचमा आई मंदिराच्या परिसरमध्ये सर्व गावाचे नालीचे पाणी साचून नाली चोकअप झाल्यामुळे ते नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे। वार्ड क्रमांक 4 मध्ये सर्व नालीचे पाणी पांदनमध्ये जाते। त्याच नालीच्या पाण्यामधून वार्ड क्रमांक 4 मध्ये नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे। नालीमध्ये पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन असल्यामुळे ते पाणी नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकते। मंदिराच्या परिसरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवल्या गेलेल्या शोध खड्ड्याचे आवश्यक ठिकाणी नसून निव्वळ निधी लावण्याकरिता काम केले जात आहे। त्या शोध खड्ड्यामुळे नालीचे पाणी जीर्ण होत नसल्याने पाईपलाईनद्वारे गावामध्ये घरोघरी नळ कनेक्शन असल्यामुळे ते दूषित पाणी नागरिकांच्या वापरण्यात येत आहे। बेजबाबदार असलेल्या ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे वार्ड क्रमांक 4 येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे। वार्ड क्रमांक 4 येथील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला तोंडी सांगूनही त्याची दखल कोणी घेतली नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली आहे। सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारीचे लक्ष गावावर नसून निवडणुकीवर जास्त लक्ष आहे, अशीही माहिती गावकऱ्याकडून ऐकायला मिळत आहे। महागाव तालुका प्रतिनिधी तुकाराम उमरे।